ते हौशे नवशे गवशे असता शरद पवारांचा अजितदादांना टोला रशियन महिलेचा किस्सा सांगितला. एकीकडे पंढरीच्या वारीचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या वारीतील सहभागावरून राजकारण तापल्याचं दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे वारीत सहभागी होणार असल्याचं वृत्त झळकल्यानंतर इतरही राजकीय नेत्यांची वारीत सहभागी होण्याची स्पर्धा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी विधानसभेतूनच आपण वारीत सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार अजित पवार आज वारीतील पालखी सोहळ्यात सहभागी झाले. तर दुसरीकडे शरद पवार हे सुद्धा बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या भाषणातून वारीवर भाष्य केलं. वारीचं महत्त्व सांगत अजित पवारांच्या वारीतील सहभागावरून टोला लगावला आहे. शरद पवार यांनी कन्हेरीतील मारुती मंदिर आणि वारी परंपरेची माहिती देत पालखी सोहळ्यावर भाष्य केलं. कन्हेरी येथे मारुती मंदिर आहे आणि या मंदिरात अखंड वीणा घेऊन मार्गदर्शन करतात. सोनोपंत दांडेकर हे संत विचार लोकांपर्यंत पोहोचवत होते. तब्बल 800 वर्षापासून माणुसकीच्या माध्यमातून संत विचारांचा संदेश दिला जातोय. जातीभेद इथे नसतो. आपल्या संतांचा विचार महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही असं म्हणत शरद पवारांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची आठवण सांगितली. कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या भाषेचा त्याचा विचार इथे कधी नसतो. आणि आनंद हा आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजाचे सुशिक्षित लोक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक हेही वारीमध्ये सहभागी व्हायला लागले आणि संत श्रेष्ठांचा हा विचार खाली पोचवण्याच्या दृष्टीनं काही ना काहीतरी हातभार लावण्याचं काम आजच्या काळामध्ये ते करतात. हा जो विचार आहे तो महाराष्ट्राच्या पुरता सीमित नाही, तो देशाच्या कानाकोपऱ्यात होता. मला आठवतं आहे पंजाबचे एक मुख्यमंत्री, त्याचं नाव प्रकाशसिंग बादल आणि मी त्यावेळी केंद्रामध्ये मंत्री होतो. एक दिवशी बादल साहेब माझ्याकडे आले आणि म्हणले कि भगवान साहब आपको पंजाब में आना है. जरूर आएंगे. काय कागज तुम्ही? बाकी कुछ नहीं, नामदेव जी का स्मरण करने के लिए आना पड़ेगा. नामदेव जी ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी विचारधारा मांडण्याचं काम जसं त्यांनी इथं केलं, ती विचारधारा महाराष्ट्राच्या होशी सीमित केलेली नाही, सगळं उत्तर हिंदुस्थानामध्ये ती केली. आणि आज पंजाबमध्ये नामदेवाचं अतिशय उत्तम मंदिर आणि त्या मंदिराच्या बरोबर अखंडपणानं नामदेवाचा विचार मांडण्याच्या संबंधीची व्यवस्था आज त्या ठिकाणी केली जाते. आणि पंजाबमधला शीख त्याचं स्मरण करतो. शिखांचा धर्म वेगळा, पण त्यांच्या धर्मामध्ये गुरु ग्रंथ साहेब हा त्यांचा धर्मग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथामध्ये त्यांनी नामदेवांचे काही विचार मांडलेले आणि गुरुग्रंथ साहेबांच्या माध्यमातून आज जगातला शीख समाज नामदेवचं स्मरण करतो. महाराष्ट्राच्या भूमीवर हा गेलेला विचार आज खऱ्या अर्थानं जगात होता आणि तो जगातच अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचा उल्लेख केला तर त्यामध्ये अतिशक्ती होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.